जय शिवराय मित्रांनो. चीन हा भारताचा असा शेजारी आहे जो भारताचा ना धड मित्र आहे ना धड शत्रू आहे. पण चीन बरोबर केलेली मैत्री थोडी रिस्की आहे असा जवाहरलाल नेहरूंच्या काळापासूनचा भारताचा अनुभव आहे. पण तरीही सध्या अनेक कारणांच्यामुळे का होईना भारत आणि चीन आणि रशिया हे तीन देश एकत्र येत आहेत आणि जगाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जातोय. या मीटिंगमध्ये फक्त हे तीन देश एकत्र आले आणि त्यांनी एकाच वेळेला अमेरिकेला संदेश दिला. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या जेवावर संपूर्ण जगाला वेठीला धरायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना या तिघांनी एकत्र येऊन संदेश दिला. आणि त्याच वेळी दुसरीकडे या मीटिंगला आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची मात्र अतिशय फजिती झालेली पाहायला मिळाली. अतिशय बिचाऱ्या अवस्थेत ते या मीटिंगमध्ये उभे होते. त्यांच्या अस्तित्वाची जवळजवळ दखलच कुणी घेतली नाही. इतकं त्यांना दुर्लक्ष करून या मीटिंगमध्ये मारण्यात आलं. या मीटिंगमध्ये नक्की काय काय झालं आणि भारताला या मीटिंगचा काय फायदा होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ही भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इतर काही देशांनी मिळून स्थापन केलेली एक संस्था आहे जिचं मुख्यालय शांघायमध्ये आहे. ही संस्था 2001 साली स्थापन झाली होती. या मीटिंगच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले. चीनमध्ये नरेंद्र मोदींचं स्वागत रेड कार्पेट टाकून केलं गेलं. हा एक संकेत होता की या मीटिंगमध्ये भारताचं मन राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावल्यामुळे भारताला चीन हे पहिलं प्रेम नसलं तरी उपयोगी पडणारा एक मित्र म्हणून भारत चीनकडे बघतोय. आणि चीनला आता तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावले नसले तरी चीन देखील भारताकडे भविष्यात आपल्याला उपयोगी पडणारा मित्र म्हणून बघतोय. हे या मीटिंग मधून चीननं जे केलं त्यावरून लक्षात आलं. कारण भारताचे पंतप्रधान थोडे एक्सप्रेसिव्ह स्वभावाचे असले तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष कमी बोलणारे आहेत. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी असं सांगितलं की संपूर्ण जग हे आता एका नव्या बदलाला सामोरं जात आहे. भारत आणि चीन हे जगातले सर्वात जुने ऐतिहासिक देश आहेत आणि ड्रॅगन आणि हत्ती या दोघांनी आता एकत्र यायची वेळ झालेली आहे. या ठिकाणी ड्रॅगन आणि हत्ती हे शब्द चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी चीन आणि भारत यांच्यासाठी वापरले. त्यानंतर आज सकाळी सर्व देश मीटिंगसाठी आलेले असता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जी जिनपिंग हे बराच वेळ एकमेकांशी अनौपचारिकपणे गप्पा मारताना दिसले. पुतिन आणि मोदी एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. ज्या प्रकारे हे दोघे भेटले त्या भेटीमधून देखील अनेक अर्थ निघत होते, अनेक इशारे दिले जात होते. या तिघांमधल्या गप्पा थोडा वेळ चालल्यानंतर तिघेही कार्यक्रमासाठी जिथे सर्व राष्ट्रांचे अध्यक्ष फोटो काढण्यासाठी थांबले होते त्या ठिकाणी येऊन उभे राहण्यासाठी निघाले. त्यावेळी वाटेत उभ्या राहिलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. त्यांनाही भारतासारखा मान मिळावा असं नेहमी सगळीकडे वाटत असलं तरी त्यांनी त्यांचा देश एवढा रसातळाला नेलेला आहे, खड्ड्यात घातलेला आहे की त्यांची तुलना ते स्वतः जरी भारताबरोबर करत असले तरी भारत त्यांच्यापेक्षा फार पुढे गेलेला आहे. हे कदाचित त्यांना या SCOच्या मीटिंगमध्ये भारताला जी किंमत दिली गेली त्याच्याशी तुलना केल्यानंतर समजलं असावं. या मीटिंगच्या काळात देखील ते अनेक वेळा पुतिन यांना भेटण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावायचा प्रयत्न करत होते. याबद्दलचे त्यांचे व्हिडिओ सध्या संपूर्ण जगभरात मीम म्हणून फिरतायत आणि त्यामध्ये त्यांच्या तोंडावरूनच लक्षात येते की त्यांना अटेन्शन मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागत होते, पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. हे झालं पाकिस्तानबद्दल. पण भारत आणि चीनमध्ये म्हणाल तर नरेंद्र मोदींची ही चीनला दिलेली जवळजवळ 7 वर्षानंतर पहिली भेट आहे. 2020 साली भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यामध्ये काही झटापटी झाल्या होत्या. त्यानंतर भारत आणि चीनचे संबंध ताणले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष जी जिनपिंग आणि मोदींची मागच्या वर्षी ब्रिक्सच्या निमित्ताने भेट झाली होती, पण ती भेट चीनमध्ये झाली नव्हती. त्यामुळे नरेंद्र मोदी 7 वर्षानंतर पहिल्यांदा चीनमध्ये गेले. मोदींनी या मीटिंगमध्ये सांगितलं की भारत आणि चीन या दोन देशांची बॉर्डर शांत राहणं हे दोन्ही देशांसाठी एखाद्या इन्शुरन्स प्रमाणे आहे. मोदींनी पुढे सांगितलं की 5 वर्षानंतर पहिल्यांदा यावर्षी कैलास मानसरोवर यात्रेची सुरुवात झालेली आहे. यावेळी जिनपिंग यांनी देखील दोन देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यामध्ये राजकीय संबंधांची सुरुवात होऊन यावर्षी 75 वर्षे पूर्ण झाली याची आठवण जिनपिंग यांनी मोदी यांना करून दिली. यावेळी नरेंद्र मोदींच्या बरोबर भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल देखील उपस्थित होते. 2-2.5 महिन्यापूर्वी जेव्हा SCOची मीटिंग झाली होती त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहिले होते आणि त्यावेळी पाकिस्तानने मुद्दाम पहलगामचा उल्लेख SCOच्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये येऊन दिला नव्हता.
म्हणजे जिथं उपस्थित असलेल्या सदस्य राष्ट्रांमध्ये घडलेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला गेला, तिथं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी त्यावर सही करणं टाळलं होतं. यावेळी मात्र चीनने अशी चूक केली नाही. त्यांनी यावेळी पहलगामच्या हल्ल्याचा निषेध त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये केला आणि SCOनं हा निषेध स्वीकारला. म्हणजे या मीटिंगला उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधाच्या ठरावावर सही करावी लागली. हा एक प्रकारे पाकिस्तानसाठी पुन्हा तोंडावर पडण्यासारखा प्रकार होता. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या समोर मीटिंगमध्ये नरेंद्र मोदींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा पुन्हा उल्लेख केला. यावेळी भारताच्या सोबत राहिलेल्या मित्रांचे म्हणजे रशियाचे त्यांनी उघडपणे आभार मानले. समोर यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष बसलेले होते, पाकिस्तानचे पंतप्रधान होते, तरी देखील पंतप्रधानांनी रशियाचे आभार मानले. भारताचे पंतप्रधान चीनमध्ये गेलेले असताना देखील तिथं असलेल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर नरेंद्र मोदींनी चर्चा केली. या द्विपक्षीय चर्चेसाठी नरेंद्र मोदी आणि पुतीन हे दोघे एकाच गाडीतून गेले. या दोन नेत्यांची एक मीटिंग पार पडली. या संपूर्ण मीटिंगचे फोटोज सोशल मीडियावर स्वतः नरेंद्र मोदींनी टाकले आहेत. या मीटिंगमध्ये जेव्हा जी जिनपिंग यांच्याबरोबर पुतीन आणि मोदी भेटले, हे फोटोज देखील नरेंद्र मोदी यांनी स्वतः शेअर केलेले आहेत. हे पाहूनच की काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो, ज्यांनी भारतावर एवढे सगळे टॅरिफ लावायला ट्रम्प यांना सांगितलं, त्यांना मिरच्या लागल्या. त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी बोललेल्या आहेत, पण त्यामध्ये एक गोष्ट ते महत्त्वाची बोलले, ती म्हणजे नरेंद्र मोदी एक महान नेते आहेत. भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि हे सगळं असताना देखील मला समजत नाही का नरेंद्र मोदी जी जिनपिंग आणि पुतीन सारख्या लोकांच्या बरोबर मिसळत आहेत. नवारो यांच्या या स्टेटमेंटवरून लक्षात येते की निशाणा बरोबर लागलेला आहे. म्हणजे एकाच वेळेला अमेरिका आणि त्याचबरोबर पाकिस्तान या दोघांना देखील एकाच मीटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांनी चेक आणि मीट केले. भारत चीन यांच्या संबंधामध्ये एक नवीन मैत्रीचं पर्व देखील सुरू होते. इथे आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की भारत, चीन, रशिया जरी एकत्र आले असले तरी रशिया जसा भारताचा मित्र आहे तसा मित्र चीन कधीच होऊ शकणार नाही. पण म्हणून चीन बरोबर दुरावा ठेवणं देखील भारताला सध्या परवडणारं नाही. भविष्यात अमेरिका जरी भारताच्या पुन्हा जवळ आली तरी भारत चीन यांच्यामध्ये जर मैत्री असेल तर अमेरिकेच्या लहरी वृत्तीवर भारताला अवलंबून राहावं लागणार नाही. या दोन्ही देशांचा एकमेकांचा उत्कर्ष करण्यास हे दोन देश पुरेसे आहेत. या मीटिंगमधून भारताने ही स्पष्ट करून सांगितलं की भारत रशियाला कधीही दूर करणार नाही. त्याची काहीही किंमत द्यावी लागली तरी भारत रशियासोबत राहील. मला वाटतं भारताचं हे धोरण अगदी योग्य आहे. तुम्हाला या भारताच्या धोरणाबद्दल किंवा भारताच्या चीन विषयक धोरणाबद्दल काय वाटतं? भारतानं चीनबद्दल थोडंसं सजग राहिलं पाहिजे का? थोडंसं विचार करून या रिलेशनशिपमध्ये भारत गेला पाहिजे का? हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.